आरोही, तुला काय झाले? तू या जीवनाला कंटाळलीस का? मैत्रिणीने विचारले. आरोही हसून म्हणाली, नाही, मला माझा खरा आनंद मिळाला आहे. आयुष्यात पैसाच नाही तर प्रेम आणि शांती सर्वात मोठी आहे. तिचे शब्द मैत्रिणीच्या मनाला स्पर्शून गेले. त्या रात्री सुलोचनाबाई आरोहीच्या खोलीत आल्या. त्यांनी डायरीत शेवटचे लिहिले, बाळा, तुला एक चांगली व्यक्ती म्हणून वाढवण्याचे मला भाग्य मिळाले. हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे यश आहे. आरोहीने आईला मिठी मारली. त्यांनी एकमेकींकडे अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी बघून हसले. त्याच क्षणी आकाश गडद झाले आणि एक वीज चमकली. त्या प्रकाशात आरोहीला मुग्धाचा चेहरा दिसला. मुग्धा त्यांच्याकडे बघून हसली. कादंबरीच्या शेवटी आरोही आणि सुलोचनाबाई मायेचा आधारच्या बाल्कनीत बसलेल्या आहेत. त्या आकाशाकडे बघत आहेत. तिथे एक तारा तेजस्वीपणे चमकत होता. ती मुग्धा होती. मुग्धाचा आत्मा आरोही आणि सुलोचनाबाईंच्या मनात कायम जिवंत राहील. आईचे प्रेम, मदर्स लव्ह. पुणे शहर तेव्हा आपल्या संपूर्ण वैभवात तळपत होते. रात्रीच्या आकाशाखाली अरबी समुद्रावरून येणाऱ्या मंद वाऱ्याच्या सोबतीने शहरातील पंचतारांकित हॉटेल पद्मगंध, बॉडमागंध लग्नाच्या सोहळ्यासाठी सज्ज झाले होते. आलिशानतेचे प्रतीक वाटणाऱ्या या हॉटेलच्या बँक्वेट हॉलमध्ये आरोही आणि विराज यांच्या साखरपुड्याचा समारंभ सुरू होता. हॉलचा संपूर्ण परिसर फुले आणि चमचमणाऱ्या दिव्यांनी सजलेला होता. ही अशी एक विहंगम दृश्य होते की कोणाचीही नजर त्यावरून हटणार नव्हती. हॉलमध्ये चाललेल्या प्रत्येक गोष्टीचे केंद्रबिंदू आरोही होती. तिने परिधान केलेला चमचमणारा लेहेंगा आणि हिऱ्यांचे दागिने तिच्या सौंदर्याला अधिक आकर्षक बनवत होते. विराज दुबईतील एका प्रसिद्ध IT कंपनीचा मालक हसून तिच्या शेजारी उभा होता. स्वतःकडे बघून बोलणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात तिला एक वेगळी चमक दिसत होती. तरीही तिच्या मनात केवळ आनंद नव्हता, तर एक प्रकारचा अहंकार आणि आपण गाठलेल्या या उच्च जीवनशैलीचा अभिमान होता. सर्वांचे लक्ष आरोही आणि विराजवर केंद्रित झालेले असताना एका बाजूने सुलोचना आत आल्या. साधी कॉटनची साडी आणि जुनी सोन्याची माळ घातलेल्या सुलोचनाबाईंचे वय 60 वर्षांहून अधिक वाटत होते. पतीच्या अनपेक्षित निधनानंतर एकट्याने जीवन पुढे ढकलल्यामुळे आलेला थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांच्या पतीकडून मिळालेले विमा पैसे आणि संपत्ती विकून मिळालेल्या पैशातूनच सुलोचनाबाईंनी आरोहीला या स्तरावर आणले होते. सुलोचनाबाईंना पाहून आरोहीला राग आला. आईची उपस्थिती तिच्या स्टेटस आणि ग्लॅमरस प्रतिमेला शोभणारी नाही असे तिला वाटले. आई, 1 मिनिट, आरोहीने कोणालाही ऐकू येणार नाही अशा आवाजात म्हटले. सुलोचनाबाई मुलीजवळ गेल्या. तुम्ही इथे काय करत आहात? आणि या वेशात? विराजच्या घरचे लोक काय विचार करतील? आरोहीचा आवाज रागाने थरथरत होता. सुलोचनाबाईंनी आजूबाजूला पाहिले. त्यांना थोडे कमी ऐकायला येत होते. काय ग बाळा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला आणू का? त्यांनी विचारले. आहो, माझ्या आयुष्यातून निघून जा. मी तुम्हाला सहन करत आहे, ते केवळ एक उपकार म्हणून. आरोहीचे शब्द बाणांप्रमाणे सुलोचनाबाईंच्या हृदयाला बोसकून गेले. सुलोचनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांच्या हातातून समारंभासाठी आणलेले भेटवस्तूचे पाकिट खाली पडले. दुसऱ्या दिवशी सूर्य उगवण्यापूर्वीच सुलोचनाबाई बँकेच्या मॅनेजरसमोर हजर झाल्या. पतीकडून मिळालेले आणि मुलीसाठी साठवलेले सर्व फिक्स्ड डिपॉझिट्स रद्द करण्याची त्यांनी विनंती केली. आरोहीच्या नावावर असलेली सर्व ATM कार्ड्स त्यांनी परत केली. सुलोचनाबाईंच्या डोळ्यात तेव्हा एक प्रकारची शून्यता होती. त्यानंतर त्या एका टॅक्सीत बसल्या आणि पुणे शहराबाहेरील मायेचा आधार नावाच्या अनाथ आश्रमाकडे रवाना झाल्या. सुलोचनाबाईंचे मन पूर्णपणे शून्य झाले होते. आता पुढे काय करावे हे त्यांना कळेनासे झाले होते. मुलीचे सुख हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. पण आरोहीला ते सुख देऊ शकणार नाही हे त्यांना स्पष्ट झाले होते. मायेचा आधार जुन्या गंजलेल्या गेटपासूनच सुलोचनाबाईंना दुःखाने भरलेले वाटले. अनेक वर्षांपासून त्या ठिकाणाला गुप्तपणे भेट देत होत्या, कारण तिथे एक विशेष मुलगी त्यांची वाट बघत होती. 20 वर्षांची मुग्धा खुर्चीवर बसून सुलोचनाबाईंकडे बघत होती. बोलण्यास त्रास होत असलेल्या मुग्धाने हळूच आई असे म्हटले. सुलोचनाबाईंनी मुग्धाचे हात धरले. त्याच क्षणी मोबाईलवर सतत येत असलेल्या आरोहीच्या कॉल्सकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मायेचा आधारमधील वातावरणाने सुलोचनाबाईंना अधिक शांत केले. त्यांनी फोन काढून आरोहीला एक संदेश पाठवला. बाळा, मी इथे सुरक्षित आहे. तू काळजी करू नकोस. मात्र त्या संदेशाला कोणतेही उत्तर आले नाही. आरोहीचे आयुष्य एका रात्रीत पालटून गेले होते. विराजने साखरपुडा मोडला तेव्हा तिला तो धक्का सहन झाला नाही. ती मोठ्याने रडू लागली. तिच्या आयुष्यातील सर्व स्वप्ने विरून गेल्यासारखे तिला वाटले. आईने असे का केले? हा प्रश्न तिच्या मनात एका तीव्र वेदनेने भरला. ती आईला शोधण्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात धावली, पण आई सापडली नाही. आई, तू कुठे आहेस? असे तिने फोनवर विचारले, पण फोन बंद होता. रागाने थरथरत ती आईच्या खोलीत गेली. तिथे अस्ताव्यस्त पडलेल्या टेबलावर आईची जुनी डायरी तिचे लक्ष वेधून गेली. तिने डायरी उघडली आणि वाचायला सुरुवात केली.
पहिल्याच पानावर तिला धक्का बसला. आईच्या हस्ताक्षरात असे लिहिले होते, माझ्या आरोहीसाठी. डायरीत आरोहीच्या जन्माबद्दल, तिच्या वाढीबद्दल, आईच्या त्यागाबद्दल, वेदनांबद्दल सर्व काही लिहिले होते. तिने प्रत्येक पान उलटले. आईचे जीवन एका पुस्तकात असल्याप्रमाणे तिला वाचायला मिळाले. आईच्या प्रत्येक वेदनेने तिला धक्का बसला. स्वतःच्या चुकांसाठी तिला खूप दुःख झाले. आईला परत आणायचे आहे असे तिला वाटले. आई, तू कुठे आहेस? तिने मनात म्हटले. आरोहीला आईला गमावल्यासारखे वाटले. तिने आईला परत आणायचे ठरवले. डायरीतील नोंदी तिला आईच्या रहस्यांबद्दल समजून घेण्यास मदत करू लागल्या. आईच्या डायरीतील नोंदींनी आरोहीला हादरवून सोडले. प्रत्येक पान तिने भीती आणि वेदनेने वाचले. डायरीतील ओळी तिला एका नवीन जगात घेऊन जात होत्या, तिला माहीत नसलेल्या अनेक रहस्य लपलेल्या जगात. आईला शोधण्यासाठी ती सर्वात आधी मायेचा आधाराश्रमात गेली. तिने गाडीचा वेग वाढवला आणि तिकडे धाव घेतली. पण तिथले वातावरण तिला खूप भयावह वाटले. गंजलेले गेट आणि शांत रस्ते तिला अस्वस्थ करत होते. तरीही आईला शोधण्याची तीव्र इच्छा तिला पुढे घेऊन गेली. तिथे तिची भेट सिस्टर अलकाताईंशी झाली, ज्या सुलोचनाबाईंच्या जवळच्या मैत्रिणी होत्या. सिस्टर अलकाताईंशी बोलताना आरोहीला आईबद्दल अधिक माहिती मिळाली. सुलोचनाबाई अनेक वर्षांपासून मायेचा आधारला मदत करत होत्या आणि तिथल्या मुलांना आवश्यक ती मदत पुरवत होत्या. त्याशिवाय तिथे एक विशेष मुलगी त्यांची वाट बघत होती, वजा मुग्धा. सिस्टर अलकाताईंनी आरोहीला काही जुनी कागदपत्रे दिली, जी सुलोचनाबाईंनी अनेक वर्षांपूर्वी त्यांना दिली होती. ती कागदपत्रे एका जुन्या हॉस्पिटलचे रिपोर्ट होते. त्या रिपोर्टमधील माहितीने तिला अनेक प्रश्न विचारण्यास लावले. आईने हे रिपोर्ट कशासाठी जपून ठेवले असतील हे तिला कळेना, पण तिला वाटले की ही कागदपत्रे तिला सत्याकडे घेऊन जातील. ते रिपोर्ट घेऊन आरोही नाशिकमधील डॉक्टर कुलकर्णींकडे गेली. तिथेच तिला धक्कादायक सत्य समजले. 20 वर्षांपूर्वी डॉक्टर कुलकर्णींच्या हॉस्पिटलमध्ये 2 बाळांचा जन्म झाला होता. एक श्रीमंत कुटुंबातील तर दुसरे एका सामान्य कुटुंबातील. तेव्हा झालेल्या एका चुकीमुळे बाळांच्या टॅक्सची अदलाबदल झाली होती. डॉक्टर कुलकर्णींचे शब्द ऐकून आरोही पूर्णपणे हादरली. ती सुलोचनाबाईंची स्वतःची मुलगी नाही हे तिला समजले. त्याच क्षणी तिचे जग कोसळल्यासारखे तिला वाटले. स्वतःच्या आईला आपण किती त्रास दिला याची तिला आठवण झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. डॉक्टर कुलकर्णींचे शब्द आरोहीला केवळ हादरवून टाकणारे नव्हते, तर ते तिच्या मनात एक नवीन दार उघडणारे ठरले. ती सुलोचनाबाईंची स्वतःची मुलगी नाही हे सत्य तिला अधिक विचार करण्यास लावणारे होते. तिच्या मनात आईबद्दलचे प्रेम आणि स्वतःच्या चुकांबद्दलची तीव्र वेदना भरून राहिली. ती डॉक्टर कुलकर्णींच्या ऑफिसमधून बाहेर पडली. तिने तिच्या गाडीचा वेग कमी केला. आईच्या डायरीतील प्रत्येक पान तिच्या मनात एका पडद्यावर असल्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागले. आई, माझ्या प्रिय आरोहीला या शब्दांनी सुरू होणाऱ्या ओळी तिच्या हृदयावर कोरल्या गेल्या होत्या. मी तुला माझी स्वतःची मुलगी मानून वाढवले. माझ्या स्वप्नातही तू कधी परकी नव्हतीस. तुझ्यासाठी मी माझे जीवन समर्पित केले. तुझे सुख हेच माझे एकमेव ध्येय होते. डायरीतील प्रत्येक पान वाचताना तिला अधिक गोष्टी समजत होत्या, वजा मुग्धाबद्दल, मायेचा आधारबद्दल, आईच्या स्वप्नांबद्दल. आरोहीने एका क्षणासाठी डोळे मिटले आणि आईच्या डायरीतील एक भाग आठवला. आई, मला माझ्या स्वतःच्या मुलीचा त्याग करायचा नव्हता, कारण माझ्या मनात तिच्यासाठी ओढ होती. पण मी माझ्या मुग्धाला विसरू शकले नाही, म्हणून मी तिला गुपचूप मायेचा आधारमध्ये हलवले. हा भाग वाचून आरोहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आईला आपण किती वेदना दिल्या याची तिला जाणीव झाली. तिने एका क्षणासाठी गाडी थांबवली आणि चेहरा हातांनी झाकून रडू लागली. आईला माफ कर, तिने मनात म्हटले. डॉक्टर कुलकर्णींचे शब्द ऐकून आरोही पूर्णपणे हादरली. ती सुलोचनाबाईंची स्वतःची मुलगी नाही हे तिला समजले. त्याच क्षणी तिचे जग कोसळल्यासारखे तिला वाटले. स्वतःच्या आईला आपण किती त्रास दिला याची तिला आठवण झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. डॉक्टर कुलकर्णींचे शब्द आरोहीला केवळ हादरवून टाकणारे नव्हते, तर ते तिच्या मनात एक नवीन दार उघडणारे ठरले. ती सुलोचनाबाईंची स्वतःची मुलगी नाही हे सत्य तिला अधिक विचार करण्यास लावणारे होते. तिच्या मनात आईबद्दलचे प्रेम आणि स्वतःच्या चुकांबद्दलची तीव्र वेदना भरून राहिली. ती डॉक्टर कुलकर्णींच्या ऑफिसमधून बाहेर पडली. तिने तिच्या गाडीचा वेग कमी केला. आईच्या डायरीतील प्रत्येक पान तिच्या मनात एका पडद्यावर असल्याप्रमाणे स्पष्ट दिसू लागले. आई, माझ्या प्रिय आरोहीला या शब्दांनी सुरू होणाऱ्या ओळी तिच्या हृदयावर कोरल्या गेल्या होत्या. मी तुला माझी स्वतःची मुलगी मानून वाढवले. माझ्या स्वप्नातही तू कधी परकी नव्हतीस. तुझ्यासाठी मी माझे जीवन समर्पित केले. तुझे सुख हेच माझे एकमेव ध्येय होते. डायरीतील प्रत्येक पान वाचताना तिला अधिक गोष्टी समजत होत्या, मुग्धाबद्दल, मायेचा आधारबद्दल, आईच्या स्वप्नांबद्दल. आरोहीने एका क्षणासाठी डोळे मिटले आणि आईच्या डायरीतील एक भाग आठवला. ऐमला माझ्या स्वतःच्या मुलीचा त्याग करायचा नव्हता, कारण माझ्या मनात तिच्यासाठी ओढ होती. पण मी माझ्या मुग्धाला विसरू शकले नाही,
म्हणून मी तिला गुपचूप मायेचा आधारमध्ये हलवले. हा भाग वाचून आरोहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. आईला आपण किती वेदना दिल्या याची तिला जाणीव झाली. तिने एका क्षणासाठी गाडी थांबवली आणि चेहरा हातांनी झाकून रडू लागली. आईमला माफ कर, तिने मनात म्हटले. आरोहीने मायेचा आधारकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. तिला आईला परत आणायचे होते, त्यांना सांत्वन द्यायचे होते, त्यांच्या सर्व वेदना दूर करायच्या होत्या. अनेक स्वप्ने घेऊन ती पुढे निघाली. आरोही मायेचा आधारमध्ये परत पोहोचली तेव्हा तिला आई आणि मुग्धाला एकत्र पाहता आले. सुलोचनाबाई मुग्धाचा हात धरून बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात वात्सल्याची भावना ओसंडून वाहत होती. ते दृश्य पाहून आरोहीचे हृदय खूप दुखले. ती हळूच त्यांच्याजवळ गेली. आई, आरोहीचा आवाज अडखळला. सुलोचनाबाईंनी मागे वळून पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य फुलले. बाळा, तू इतक्या लवकर का आलीस? आरोहीला काही बोलता आले नाही. तिने आईला मिठी मारून रडायला सुरुवात केली. सुलोचनाबाईंना काय झाले ते समजले. त्यांनी मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला. आईमला माफ कर, मी नकळत. आरोही म्हणाली. काही हरकत नाही बाळा, तुला माझ्या वेदना समजल्या नाहीच, माझ्यासाठी सर्वात मोठे सुख आहे, सुलोचनाबाई म्हणाल्या. तिथून त्या तिघींनी एकत्र वेळ घालवायला सुरुवात केली. मुग्धाच्या निष्पाप जगाने आरोहीला एक नवीन अनुभव दिला. मुग्धाचे हसणे बोलणे आणि तिचे छोटे आनंद आरोहीला बदलून टाकत होते. तिला मायेचा आधारमधील वातावरण आवडायला लागले. ती मुग्धाला आणि आईला घेऊन बाहेर जाऊ लागली. त्यांनी एकत्र जेवण केले, चित्रपट पाहिले, शॉपिंग केली. हे क्षण आरोहीला आयुष्यात कधीही न मिळालेला आनंद देत होते. एक दिवस त्या एका बागेत बसल्या असताना मुग्धाने अचानक आरोहीचा हात पकडला. आई, मी तुझ्यावर प्रेम करते, ती म्हणाली. त्या क्षणी आरोहीच्या डोळ्यात पाणी आले. तिला मुग्धाबद्दल बहिणीप्रमाणे प्रेम वाटत होते. तिने तिच्या आयुष्यात केलेल्या चुकांसाठी तिला खूप दुःख झाले. मी देखील तुझ्यावर प्रेम करते मुग्धा, आरोही म्हणाली. त्या तिघींनी एकत्र जीवन सुरू केले. सुलोचनाबाईंना आपल्या दोन्ही मुलींना एकत्र मिळाल्याचा आनंद होता. त्या तिघींचेही आयुष्य प्रेमाने भरले होते. मुग्धाच्या निष्पाप हास्याने आरोहीच्या मनातील सर्व जखमा बऱ्या केल्या. आईचे प्रेम आणि वात्सल्य तिला पुन्हा जाणवले. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. एका दिवशी मुग्धाला अचानक खूप त्रास होऊ लागला. ती खुर्चीवरून खाली पडली. आरोही आणि सुलोचनाबाईंनी तिला उचलून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी तपासणी केली पण ते मुग्धाला वाचवू शकले नाहीत. क्षमा करा, तिच्या जगण्याची आशा नाही, डॉक्टर्स म्हणाले. ते शब्द ऐकून आरोही पूर्णपणे खचून गेली. तिने मुग्धाचा हात घट्ट धरला. मुग्धाचे हात थंडगार पडले होते. तिचे डोळे मिटले. मुग्धामला माफ कर, मी तुझ्यासाठी काहीच करू शकले नाही, आरोही रडत म्हणाली. मुग्धाचे डोळे हळूच उघडले. तिने आरोहीकडे बघून हसले. तिचे ओठ थरथरले. आई, मी तुमच्यावर प्रेम करते. ते शब्द आरोहीच्या कानात खोलवर रुजले. मुग्धाचे डोळे कायमचे मिटले. तिचे शरीर निश्चल झाले. मुग्धाचे निधन आरोहीच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होती. तिला समजले की जीवन म्हणजे केवळ पैसा आणि ऐशोआराम नाही, तर प्रेम आणि वात्सल्य हेच सर्वात महत्त्वाचे आहे. तिने तिच्या आयुष्यात झालेल्या सर्व चुकांसाठी माफी मागितली. तिने मायेचा आधारसारख्या संस्थांमध्ये सेवा करण्याचे ठरवले. मुग्धाच्या मृत्यूनंतर आरोही एक नवीन व्यक्ती बनली. ती मायेचा आधारमधील मुलांना इंग्रजी आणि कॉम्प्युटर शिकवू लागली. मुलांचे हसू तिच्या हृदयात आनंद भरू लागले. त्यांना नवीन गोष्टी शिकवताना तिला मिळणारा आनंद अवर्णनीय होता. एका दिवशी सुलोचनाबाई आरोहीच्या खोलीत आल्या तेव्हा ती एका लहान मुलाला शिकवत होती. सुलोचनाबाईंनी तिच्याकडे बघून हसले. मुलीमध्ये झालेला हा बदल पाहून त्यांना आश्चर्य वाटले. बाळा, तू मला आश्चर्यचकित करत आहेस, सुलोचनाबाईंनी डायरीत लिहिले आणि आरोहीला दाखवले. आरोही हसून आईकडे बघितले. आईमला माझी बहीण मिळाली, त्यामुळे मला आता या मुलांना मदत करायची आहे. सुलोचनाबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. स्वतःच्या मुलीला एक चांगला माणूस म्हणून वाढवल्याचे समाधान त्यांना मिळाले. त्यांच्या दृष्टीने मुग्धा एक तारा बनून आकाशात चमकत होती. अखेरीस सुलोचनाबाई आणि आरोही यांनी मायेचा आधारमध्ये त्यांचे नवीन आयुष्य सुरू केले. सुलोचनाबाईंना त्यांची स्वतःची मुलगी मुग्धा गमवावी लागली असली तरी त्यांना दुसरी एक मुलगी मिळाली जी फक्त प्रेम करायला शिकली होती. वर्षे उलटली. आरोही आणि सुलोचनाबाईंनी मायेचा आधारमध्ये आपले जीवन आनंदाने पुढे नेले. आरोहीसाठी मुलांना शिकवणे आता केवळ एक काम नव्हते, तर एक जीवन ध्येय बनले होते. तिने शिकवलेली मुले आयुष्यात उच्चस्थान प्राप्त करत होती. ते परत येऊन आरोही टीचरचे आभार मानताना सुलोचनाबाईंच्या डोळ्यात अभिमान भरून राहायचा. एक दिवस आरोहीची जुनी मैत्रीण तिला भेटायला मायेचा आधारमध्ये आली. ऐशारामाचे जीवन सोडून साधे कपडे घालून मुलांना शिकवणाऱ्या आरोहीला पाहून तिला आश्चर्य वाटले.